यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काळजावे. 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 यशोदे कृष्णाला सांगावे 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 गोकुळी राहावे काळजावे. राहावे काळजावे. यशोदे अगं बाई सांग आम्ही कोकणात राहावं का नाही राहावं जावं आधी खूपच चिडलेली करून यशोदा म्हणली अगं एवढे काय झालं चिडायला तेव्हा काय झालं काय सांगू तुला अगं किती त्रास देतो तुझा प्रश्न ते म्हटलं माझ्या मुलावर आळ घेऊ नका बा माझी एकटाच पोर काय का तुमच्या सगळ्यांची पोरं बी आहेत त्याच्या पण सगळ्यांची पोरं असून तुम्ही फक्त माझ्या कृष्णावर आळ घेता यशोदेनं मान्य करू नये प्रभावती गवळण फारच चिडलेले होते यशोदा म्हटली हे बघ उगा आरोप करायचा नाही माझ्या मुलाला उगा चोर चोर म्हणतात सगळीकडे झालं तर जरा कोण पोरगी देईन का असं म्हणायचं नाही पण त्याला चोर आळ घेता तुझ्याकडे काय पुरावा आहे? बाळस गुण गुणाचं ताण ग बाळ दिसतय बोलवान. बाळच गुणगुणाचे ताळ बाळ दिसते गोविंदवान. बाळस गुण गुणाचं ताण ग बाळ दिसतय बोलवान. बाळच गुणगुणाचे ताळ बाळ दिसते गोविंदवान. काय सांगता गाणी ग गोकुळ राणी. काय सांगता गाणी ग
तुम्ही गोकुळच्या या सगळ्या महिला माझ्या मुलावर आळ घेता का तुम्ही? यशोदा म्हणाली, काही पुरावा असला तर सांगा, ते दोघं असं आळ घालू नका. माझ्या मुलावर अजिबात आळ घालायचा नाही. प्रभावती नावाची गवळण होती, ती लय चिडलेली होती. ती म्हटली, तुला असं पुरावा पाहिजे का? यशोदे, तुझ्या मुलाला मी रंगे हात पकडून आणतो. कोणतं झालं? याला म्हणायचं साधनाचा अहंकार करू. साधनाचं तुम्ही साधना करताय, चांगली गोष्ट आहे. पण साधनेचा जर अहंकार झाला तर सिद्ध होत. प्रभावती गवळणीला साधनेचा अहंकार झाला. मी कृष्णाला पकडे. कृष्णाला प्रेमाशिवाय कशानेच पकडता येत नाही. लक्षात. ती म्हणली, मी कृष्णाला पकडून आणते, मी कृष्णाला पकडून आणते. आणि झालं असं, त्या दिवशी रात्री कृष्ण म्हणला, आज कुठं चोरीला जायचं? त्या प्रभावतीच्या घरी जायचा. बस सगळ्यांना बोलवलं, तुम्ही चला आज प्रभावतीकडे जायचं. सगळे मुलं म्हणायला लागली, अरे कृष्णा, अरे जी आधीच रागात आहे, क्रोधात आहे, ती म्हणली तुला रंगे हात पकडणार आहे, व कशाला तिच्या नादीला कोणती मुलं नाही, तिथं तर मजा आहे ना. आज तिथंच जायचं. आज प्रभावतीकडे जायचं. प्रभावती गवळणीकडे जायचं. रात्री प्रभावती गवळणीनं आजूबाजू शेजारच्या सगळ्या गवळणींचे त्या दूध दह्याचे लोण्याचे मडके तयार केलेले तिच्या घरात आणून ठेवलं. काळजीच करू नका म्हणजे, मी जागतेच. मोठी काठी घेतली, कुलूप लावलं आणि समोर पायरीवर स्वतः काठी ठेवली. आज मी पाहते कृष्ण काय करतो. तर कृष्ण आला, तिच्या घरात गेला, दूध दही पोटभर खाल्लं, बरेच शिंके तसेच राहिले. म्हणे एरवी आपण हे राहिलेले शिंके सोडायचो, हात पडायचे आणि हात पडायचे. राहिलेले शिंके पडायला सुरुवात केली. ते धडाल धडाल आवाज येऊ लागला. आवाज आल्यानंतर त्या प्रभावतीला कळाला, हात कोणीतरी तिने पटकन कुलूप उघडलं. सगळे मुलं घाबरले. कृष्णा, अरे बाबा लवकर काहीतरी करतो आता. ही आलेली की काळजीच करू नका, आज आपल्याला बाहेर जायचं बी नाही म्हणे. दार उघडलं, त्या कृष्णाचा हात पकडला. हात पकडला म्हणे आणि वडत 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 घेऊन चालला. कृष्ण म्हणायचा, नको, मला सोड, मला सोड, मला सोड. तो म्हणत, नाही आज भेटलाच बेटा तुम्हाला. आज तुझी आई म्हणते ना की कशाला आळ घ्यायचा, आज दाखवतेस ते. वडत 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 यायला. बाकीचे मुलं सगळे पाठीमागून यायला लागले. तिचा मुलगा त्याच्यातच होता. तिचाही मुलगा, आई अगं असं करू नको, आई असं करू नको. तर मला तू चूप आहे. आता इतक्या दिवसाचा कोणलाच गठत नव्हता मला गाठला. आज यशोदाला गेला. भर रस्त्यातून येत असताना ते वडील घरी मंडळी आले की जुन्या बाया अशा पदर घ्यायच्या. तिचा वयस्कर काही माणसं दिसले, त्याला वाटतं पटकन पदर घ्यावं. तिने असा पदर घ्यायला हात सोडला आणि पुन्हा हात पकडला. 5 सेकंदामध्ये पदर घेतला, पुन्हा हात पकडला. तेवढ्या याच्यात एक्सचेंज झालं. तेवढ्या याच्यात काय झालं, त्या कृष्णाने तिच्या मुलाचा हात त्याच्या हातात दिला आणि मागच्या गल्लीने जाऊन इकडे यशोदेकडे आला आणि येऊन सांगितलं, आई बघ बरं, मी इथंच आहे की नाही, मी काय करतो का, किती शांत आहे मी. आता गवळणी अशा याच लागली म्हणे फाटायला तुला. ती म्हणे काळजीच करू नको. ती ओरडत आली, यशोदे बाहेर ये, यशोदे बाहेर ये. आज बघ मी पकडून आणले तुझ्या मुलाला. यशोदेला वाड्यामध्ये ती येत नाही तर यशोदा याला हाताला घेऊ शकतो. हा बोल, काय म्हणताय, काय म्हणताय, मला जे म्हणणं आहे ते तर तुझ्या हातात आहे. पाय लागली तर कोण आहे, तर तिच्या हातामध्ये कोण होता, तिचा मुलगा. त्यालाच लागले रागवायला, कधी आला तरी तू माझ्या ते मी तुला सांगत होतो, मी तू काय ऐकत नव्हती. साधनेचा अहंकार देवाला आवडत नाही. हो, ह्या सगळ्या गोष्टी फक्त कृष्णाला पाहण्याकरता. ती यशोदा बी हसायला लागली, ती प्रभावती गवळण बी हसायला लागली. सगळे आनंदाचे खेळ होते. ठीक आहे, भांडण होते महाराज. खूप आनंद झाला, अनेक पड्या झाल्या. पण यशोदाला वाटलं माझ्या मुलाला भांडण करून यायला. एक दिवस यशोदा चिडली. एक दिवस तिने तिच्या घरातच कोणी खाताना पाहिलं.
त्याच्यात वाटाला लोणी लागला आणि मी विचारलं, कृष्णा लोणी खाल्लं का? तेवढं नाही नाही. हो तिथं घरातच. अरे मी पाहिलं ना तरी ते बोलतो, हो अरे मैया मोरी मैं नहीं माखन, मैया मोरी मैं नहीं माखन खायो. मी सांगा मैं नहीं माखन खायस मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. और भयो गैयन के पाछे, और भयो गैयन के पाछे, तूने मधुबन मोहि पठायो, तूने मधुबन मोहि पठायो मैया मोरी. मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. यशोदा एवढे चिडलेली होती. यशोदा म्हणली, बस 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 बस, आता तू इथं राहणार नाही. मी तुला आता उद्यापासून शाळेत टाकलं. गवळ्यांची शाळा होती, गाईला घेऊन झाली. उद्यापासून तू गाईला घेऊन जायचं. तू म्हणला काही नाही, उद्यापासून गाईची सेवा करायची. गाई घेऊन यमुनेच्या तीरावर बाळकृष्ण चाललेला. रोज गाई हाताच्या बासरी वाजवायची. त्या बासरीच्या आनंदामध्ये गाई सुद्धा भरभरून आनंद घ्यायच्या. गाईंची सेवा केली, भगवंताने गाईंची सेवा केली. ब्रह्मदेवाला असं वाटलं आपण एकदा गंमत करा. 1000 गाई गोपाळांसह घेऊन गेला. बाळकृष्णाला वाटलं ब्रह्मदेवांना अहंकार झाला, त्यांचा अहंकार आपण काढला पाहिजे. 1 वर्षपर्यंत 1000 गाई गोपाळ तो अवतारच कृष्णाने घातला. सगळ्यांचं रूप घेतले ते. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याची, बाप रखुमा देवीवरून गुणवादली कैची. सगळी रूप त्याची अनंत रूपाने तो नटलेला आहे. काय त्याला सांगा, तुकोबाराने वर्णन केलं. नवल केवडे केवडे अनंत ब्रह्मांडे उदरी, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरि हा बालकन गागरी, हरि हा बालकन गागरी, हरि हा बालकन गागरी. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा
भोजन काय सांगा बरं आता नवले की नाही नवल केवडे केवडे नकडे कामोबाचे निवडे ब्रह्मदेवाने घेऊन गेले की एक वर्ष गाईंच्या वासरांना कळलं नाही की हे आपली आहे की कृष्ण आहे. एक वर्ष झाल्यानंतर ब्रह्मदेव आले पाहिलं इकडे काहीच आडलं नाही कोणाचं. अहंकार गळून पडला कृष्णाला शरण गेले म्हणे तुम्हाला मी नोकरीवर ठेवलं तुम्ही माझी परीक्षा घेता नाही. ब्रह्मदेवाला नोकरीला ज्यांनी ठेवलं त्याची परीक्षा उलटी कशी होणार. अहंकार निघून गेलेला आणि म्हणून मोठ्या त्या यमुनाच्या तटावर खेळ सुरू झालेले हमामा असे खेळ खेळू लागलेले आहे. भगवंताने खेळ खेळलेला आहे. खेळता खेळता चेंडू एकदा त्या यमुनेमध्ये गेला सगळे मध्ये जाऊ दे गेला तर बाबा नको जायला आपण का आणि त्याच्यामध्ये एक मोठा साप राहतो कालिया त्याचं नाव आहे ते म्हणलं मग तर गेलंच पाहिजे. बाळकृष्णाने उडी मारली त्याच्या फण्यावर जाऊन बसला. 5 फण्यांचा नाग तुम्ही काळजीच करू नका त्यांच्या तत्वार्थाकडे चाला. 5 फणे म्हणजे 2500 रुपये आपल्याकडं याच्यावर बाळकृष्णाचे जर पाय पडले तर हे निघून जात असतं लक्षात. 5 फण्यांच्या मण्यावर त्या कालियाच्या त्या फणीवर बाळकृष्ण नृत्य करू लागले. त्याचं वजन वाढायला तो व्याकुळ झाला. हो त्याच्या पत्नी सगळ्या शरण आल्या. त्याला सांगते मग इथं काय येतात तुम्ही काय विष केलेलं नाही. त्यांनी सांगितलं तिकडे जाऊ शकत नाही गरुडाची भीती वाटते. त्यांनी सांगितलं आता निघून जा तुझ्या फणीवर माझे पादचिन्ह उमटलेले आहे गरुड तुला हात लावणार नाही. इथून सगळे निघून जा. पाणी शुद्ध झालं. कालियाचा उद्धार या निमित्ताने त्यांनी केला. कालियाचा पत्न्यांसह निघून गेलेला आहे. मोठा आनंद झाला. सगळा कृष्ण म्हटला आज आपण एक काम करू. हो भूक लागलेली आहे आपण जेवू. भूक लागल्यानंतर खेळण्यात सुद्धा आनंद नसतो. काय खेळ्याचे सुख आता काय खेळावं आपण चला जेवण करू. पण आजचं जेवण विशेष होतं. वारकरी संप्रदायात त्या जेवणाला फार महत्व. महाराज त्याचं नाव आहे काला. आमचे महाराज म्हणायचे जर कळाला नाही काला तर जन्माला का आला. त्याचं उलट करा जन्माला आला कळून घे काला. कळून नाही करून घे काला. काला म्हणजे काय एकरूप. काला म्हणजे एकरूप. जीवाने परमात्म्याशी एकरूप होणं याचं नाव काला. जीव शिवाय ऐक्य होणं याचं नाव काला. काला 3 प्रकारचा आहे. काला 3 प्रकारचा. दया लाह्याचा काला आपण करणार आहे. दही लाह्याचा काला. दुसरा आहे नाम रूपाचा काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी
हरिनामाचा खिचडी काला दुसऱ्या नंबरचा आणि जीव ब्रह्म ऐक्य रूपी काला 3 नंबरचा. एक कनिष्ठ, एक मध्यम आणि एक वरिष्ठ, ज्याचा जसा अधिकार असेल, अधिकार तैसा दाविला मार्ग, जसा त्याचा अधिकार असेल असा गोपाळ कृष्ण सगळ्यांना घेऊन त्या यमुनेच्या तटावर जेवण करू लागलेला. अहंकार गर्भगळीत करणं हे कृष्णाचं काम होते. भक्ताला अहंकार झालेला कळत नाही. अहो, देवाला अहंकार झाल्याचा देवाला सहन होत नाही. तिळभर जरी होय अभिमान, निरुतो समान भावदेवा, निरुतो समान भावदेवा, निरुतो समान भावदेवा. होय अभिमान, निरुतो समान भावदेवा, अभिमान होऊच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या माझ्याकडं अभिमान करण्यासारखं काय असं मला सांगा. काय अभिमान करण्यासारखं? भगवंताचा भग या शब्दाचा अर्थ काय होतो? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, षडगुण ऐश्वर्य संपन्न कोण असेल तर भगवंत आहे. कोणी? यश, श्री, यश. यश म्हणजे तुम्हाला भरपूर यश मिळालेलं आहे. श्री म्हणजे श्रीमंत, श्री पासून शब्द आहे मंत, श्रीमंत. औदार्य, भरपूर औदार्य आहे. ज्ञान, वैराग्य. अहो, एक असतो तो लोक त्याचं विरुद्ध लावतात, उपाधी लावतात. एखादा लय वैराग्य येतो म्हणजे वैराग्यवान माणूस येतो, वैराग्य मूर्ती लगेच उपाधी लावली त्याने. एखाद्याकडे लय ज्ञान असेल तर ज्ञान मूर्ती, एखादा श्रीमंत असेल तर तो श्रीमंत, ऐश्वर्यवान असेल तर तो ऐश्वर्यवंत. एकच आहे ना, 5 बाकी आहेत ना काय. आणि 5, 6 ही ज्याच्याकडे आहे तो अभिमान घेत नाही. तर तुम्ही आम्ही काय अभिमान अभिमान गेला तुका मोठी देव आला, तुका मोठी देव आला, तुका मोठी देव आला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. एकदा गोकुळाची अशी प्रथा होती की सगळ्यांनी गोवर्धनाची पूजा करायची. अशी एक पद्धत. का करायची? नंद बाबांनी सांगावं. एकदा कृष्णाने विचारलं, बाबा का पूजा करायची गोवर्धनाची? तिने सांगितलं, बाबा ही आपली फार जुनी परंपरा आहे. हे बघ, का पूजा करायची? त्याचा त्या पूजेचा काही उद्देश असेल ना, बिगर उद्देशाला तर काही होत नाही. काय तुम्ही यज्ञ होम हवन करता, काय उद्देश आहे? त्यांनी सांगितलं, बाबा माणसाने कर्म केलं पाहिजे, निष्काम कर्म केलं पाहिजे. गोवर्धनाला महा नैवेद्य 56 भोग अर्पण केले पाहिजे. दरवर्षी आपण यज्ञ करतो. का करतो? या इंद्राची उपासना करतो, ज्यामुळे तो आपल्याकडे पाऊस पाडतो, ज्या पावसामुळे आपल्याकडे कृषी, उद्योग, व्यवसाय हे सगळं चालतं. आजही आपल्याकडे जर पाऊस नाही पडला तर बऱ्याच गोष्टींवर परिणाम होतो. म्हणून गोवर्धनाची पूजा करण्याची आपली. आणि मग इंद्रासाठी तुम्ही पूजा करता तर इंद्राचं कामच आहे ना. काय? इंद्राचं कामच आहे हे सगळं करणं. इंद्राचा गर्वहरण करायचा होता भगवंताला. म्हणजे आता यावेळेस असं करा, तुम्ही त्या गोवर्धनाची किंवा त्या इंद्राची पूजा करू नका. पूजा यज्ञ हवन करायचं नाही. मग म्हणे नाही ते तसं काही करायचं नाही, यावेळेस बघूच आपण.
आणि होम हवन यज्ञ जो इंद्रासाठी केला जायचा तो केला नाही. इंद्राला मोठा राग आला. इंद्र म्हणला माझ्यासाठी आज एक करत नाही. इंद्र कोपला महाराज. इंद्र अधिपती आहे पर्जन्याचा. ही सगळे देवता, या सगळ्या देवतांचा राजा कोण? इंद्र आहे. इंद्राने काय केलं? मेघाला बोलवलं. त्यातली त्यात विभूती नावाचा एक मेघ होता. त्याला बोलवलं, त्याला सांगितलं तो कसं आहे, म्हणजे ज्यावेळेस संपूर्ण चराचर सृष्टी नष्ट करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक भरपूर पाऊस पाडून जलमय करते आणि दुसरा सूर्याला सांगायचं प्रचंड उष्णतेने सगळं जाळून. त्यासाठी जे काही मेघ ठेवण्यात आले होते, इंद्राने सांगितलं विभूती इकडे ये आणि भरपूर मुसळधार पाऊस कोकणावर तो आता काय करता भरपूर पाणी. सगळे मेघ आलेले, मेघाने गर्दी केली. जे पाऊस सुरू झाला धो 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 मुसळधार विजांचा कडकडाट सुरू झालेला आहे. जोर जोरात पाऊस सुरू झालेला आहे. लोकांना अशा पावसाची पाहिला नव्हता असा. सगळे गोकुळवासी त्या नंदबाबाच्या घरात आला. गोकुळामध्ये हाहाकार झाला. कृष्णाला सांगितलं कृष्णा आता काय करायचं बाबा, तू येतो. तरुणला काळजी करू नका, माझ्या सोबत चला. आणि मग सगळ्यांना घेऊन गोवर्धन पर्वताकडे हो बाळ कृष्ण आलेला आहे. आणि बाळ कृष्णाने सांगितलं काळजी करू नका, आपण सगळे मिळून काय करूया, त्या गोवर्धनाला पोचलो. म्हणून कृष्णाने आल्ला तसं एखादं आपण पान उचलावं असं बाळ श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून घेतला, हातावर उचलून घेतलाय. काही शास्त्रकारांनी विचार केला, अहो हातावर नाही तो गोवर्धन त्यांनी करंगळीत उचलला असं काही जणांनी वर्णन केलं. काही जणांनी तर वर्णन केलं दिसतं करंगळी नाही, करंगळीचं जे नख आहे ना त्या नखाने उचललं आणि सांगितलं सगळ्या गोकुळवासियांना पर्वताच्या खाली या ठिकाणी तुम्ही आश्रय करा, काळजी करू नका. आणि बाकीच्यांना सांगितलं तुम्ही एकटे मला काय वजन घ्यायला होता, तुम्ही पण मदत करा ना. सगळ्यांनी आपापल्या काठ्या जसं शक्य होईल सगळ्यांनी लावून आणि गोवर्धन पर्वत सगळ्यांनी उचलून घेतलं. माझा गोपाल कृष्ण भगवान